अक्षर पाटील येतात, त्याचा कॅप्टन फॉर द जुनी डोंबिवली. गती परिवर्तन यष्टा उद्ध्वस्त, अप्रतिम चेंडू. संघनायकाले गोलंदाजाने निश्चितच चेंडू अमोलच्या हातात सोपवला आणि अमोलने आपली कामगिरी चोख बजावली. पुढच्या चेंडूवर क्विक रिप्लाय, ताबडतोब मात्र उत्तर दिलं आणि आपल्या संघाने मात्र आपल्या संघनायकाने आपल्या खांद्यावर जबाबदारी का दिली आहे याचं निश्चितच एक जबरदस्त उदाहरण दिलं. फलंदाज मात्र बाद. तर भोपर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. याचा कॅप्टन भोपर टीम प्रवीण पाटील. तर जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय संघनायक तुषार पाटील. सामन्यातला पहिला गडी बाद करण्याचा निश्चितच बहुमान जातो तो गोलंदाज अमोलला. फलंदाजाला त्याने क्लीन बोल्ड केलंय आणि नवीन फलंदाज त्याची जागा घेतो मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच नवनाथ. गणेश बॅक टू द पवेलियन आणि स्टॅकिंग येणार फलंदाज नवनाथ. अमोल पुन्हा फिरकी आक्रमण, स्विंग आक्रमण, फिरकी गोलंदाज. आता मात्र चेंडू थोडासा व्हेरिएशन होतं गोलंदाजीमध्ये. चेंडूमध्ये व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू, अप्रतिम षटक. मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं की जेव्हा आजदेश संघ फलंदाजी करत होता तेव्हा त्यांनी मात्र घेसर संघाच्या विरुद्ध पहिल्या षटकात तब्बल 15 धावा कुठल्या होत्या, पण नंतर मात्र आकाशने मात्र अप्रतिम षटक हाताळलं, फक्त 5 धावा खर्च केला आणि तेव्हा मात्र तुम्ही पाहता ग्राफ पूर्णपणे खाली उतरला होता. आणि तशी मात्र प्रयत्न मात्र पाहूया अमोलचा पाहायला मिळतो का. व्हेरी गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू, पण पंच हळूहळू आमच्याकडे वळतात कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑप्टमच्या बराच बाहेर निघून जातो. इट इज वाईड आणि वाईडच्या स्वरूपात बऱ्याच वेळानंतर धावा ऍड होते. धावसंख्या दाफलकावर 15 रन. स्टील 18 टू विन. अजूनही 18 धावांची गरज आहे, ती म्हणजेच घेसर संघाला एक वेगळा स्टान्स पाहायला मिळतो फलंदाजाचा. आधीच शफलून उभे आहेत. हा चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न, लेट कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा काही समर्थ नाही, निश्चितच एक जबरदस्त लेग ब्रेक टाकतायत. तुम्ही कन्फ्युज नाही, ऑनलाईन आम्ही पंचांना विचारू. मुरारी प्लीज कन्फर्म करा, वाईट किती आहेत? एकच वाईट पडलाय का दोन वाईट? ओके, कारण पहिल्या षटकाखेर 14 धावा होती. थँक्यू व्हेरी मच. लक्ष वेधून घेतात आमच्या गुणसंख्याकालिकांचं. 2 धावा ऍड होतात कारण वाईटचे 2 चेंडू आलेत आणि या 2 धावा ऍड होतील. धावसंख्या दाफलकावर 16 धावा दाफलकर लागल्यात. थँक्यू. फलंदाजी येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. प्रणव काळन, गुड फिल्डिंग. चेंडू व्यवस्थित ग्रीप करतायत आजदेगावचे सपोर्टर. निश्चितच या सामन्याचा आनंद घेतात मैदानाच्या बाहेरून, स्क्रीनच्या बाजूने. खूपच जबरदस्त सपोर्ट आजदे संघासाठी. आता पाहूया गोलंदाज सामना मोठा करणार का. स्टॅकिंग याला फलंदाज सूरज. अमोल पुन्हा सज्ज, अप्रतिम षटक अमोलने हाताळलंय. वाईडच्या स्वरूपात आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्यात. फलंदाजाला अजिबात मुभा दिली नाही बॅटमॅन धावा घेण्यासाठी. गुड बॉलिंग. अमोल पुन्हा फिरकी आक्रमण, गती परिवर्तन, पण इथे मात्र चूक होती ती दर्शनकडनं. चेंडू त्याच्याकडनं ग्रीप होत नाही. याचं कारण मात्र तुम्हाला पाहायला मिळते की बाईटच्या स्वरूपात एक धावा येते. अप्रतिम षटक हाताळलं, फक्त